तुम्हाला महत्वाची एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, ती शाल नक्की आणा, कारण वर आल्यानं तुम्ही पाहू शकता हे नीट खाली आहे. एवढं थोडंच राहिलं म्हणत आम्ही खूप वर आल्या. तर कळसुबाईचं शिखर मी लहानपणी पुस्तकामध्ये पाहिलं, आम्ही पेपर देताना पेपराच्या एक्झाममध्ये पाहिलं. महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर कळसुबाईचं शिखर. तर तेच आज चढण्याचा मला योग आला आहे. तर आता मी आलो आहे कळसुबाईच्या पायथ्याशी. तर आता रात्रीचे 10 वाजले आहेत. तर आता तुझं भाऊ नाव काय? माझं नाव आयाल आहे. आयाल फकीर. तर आयाल भेटला आहे आपल्याला. तर हे माझ्यासोबत येणार आहे वर. आणि ही आजी पण भेटली आहे. आजीनं मला की नाही 200 रुपयामध्ये राहू दिले, कारण इथं 200 रुपयामध्ये कोणाला राहू देत नाहीत, पण आजीनं मला राहू दिलं आहे. ते आता आजी धन्यवाद. हां, तुमचं नाव काय आजी? माझं नाव मीराबाई. हां, आपल्या आजीनं राहू दिलं आहे मला. तर आता मी इथं 2 वाजे राहणार आहे. तर इथून 2 वाजता आम्ही इथून निघणार आहे वर जाण्यासाठी. तर तुम्हाला वर जाताना मी व्हिडिओ सर्व दाखवतो. तर चला आता आपण जाऊया आता नाही, आता झोपूया. आता 2 वाजता उठून जाऊया वर. चला, माझ्या व्हिडिओ बघत राहा. आजी सबस्क्राईब करा म्हणा की म्हणा सबस्क्राईब करा म्हणा. कळत नाही ना. सबस्क्राईब म्हणा की सबस्क्राईब साकार करा बरा करा. येत नाही ना मला काही. तू म्हण इकडे ये, मन इकडे सबस्क्राईब करा म्हण. ते उजेडात म्हण. सबस्क्राईब करा. हा, चला भेटूया उद्या 2 वाजता, सकाळी 2 वाजता. आता मी रूम मध्ये आलोय. तर हे आमची रूम. हो, तुझं नाव काय? यशमाळी सांगली. तर हे 2 भाऊ ना सांगलीचे आहेत. तर आता यांच्यासोबत मी ट्रॅक करणार आहे. चला जाऊया. रूम वगैरे भेटले, थोडा वेळ आराम करता आणि 2 वाजता निघता. चला भेटूया 2 वाजता. तर मित्रांनो, आता वाजले आहे सकाळचे 3 आणि आता आम्ही निघालो आहोत कळसुबाई ट्रॅकला वर जाण्यासाठी. तर हे पहा, हे बॅटरी आणली आहे, म्हणजे सर्व साहित्य आणलं आहे आणि मी काहीच आणलं नाही. आणि दादाने ते सर्व आणलेलं आहे. तर आता आपण इथून निघूया. 3 वाजले आहेत आता. तर तुम्हाला 3 वाजता आणि सकाळी 6 वाजेपर्यंत जाऊन वर जाऊन तुम्हाला सनराईज दाखवणार आहे मी. तर चला आता आपण इथून निघूया. तर मित्रांनो, आता वाजले हे 3. तर आता आम्ही निघाल्या कळसुबाई शिखर चढण्यासाठी. तर हे तुम्ही पाहू शकता, सर्वीकडे अंधारच आहे. आता आम्ही अजून आले नाही, जवळजवळ आले आहोत. भाऊ अजून आता बसला पण. चला आता वर जाऊया. हे भाऊ, शिखराचा पॉइंट येण्याच्या अगोदरच एवढी चढाई लागली आहे ना. चढाई सुरू झालेली आहे, तरी पण तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आता आम्ही थोडं वर आलो आहोत. जिथं आम्ही स्टे केला होता तिथून थोडं वर आल्यात आणि ते तिथून गेला पण वरी चढाई आहे. तर आम्ही तिथून वर आले आहेत. तर माझ्यासोबत माझे मित्र आहेत आणि अजून काही मित्र जॉईन झाले आहेत. तुम्ही इकडे वाशिमचे आहेत ही सर्व? हा, वाशी की वाशिम? वाशी. हा, तर हे वाशीचे आहेत. तर आता आपण इथेच जवळ आपल्याला कळसुबाई देवीचं मंदिर भेटलं आहे. त्यांचं दर्शन घेऊन वरच्या कळसुबाईला भेटायला चले आम्ही. तर चला आता आपण इथून निघूया. तर मित्रांनो, आता मी आले आहे माता कळसुबाई देवस्थानापाशी. तर आता इथून ट्रॅकची सुरुवात होणार आहे. तर आता आम्ही इथून वर जाणार आहे ट्रॅकसाठी. दादा, ट्रॅकला जायला किती वेळ लागेल? 2-2.5 तास. तर वर जाण्यासाठी 2 ते 2.5 तास लागणार आहे म्हणे. तर आता आम्ही इथून 3:30 झाले आहेत. तर 3:30 वाजता इथून निघाले आम्ही. इथून डायरेक्ट वर जाणार आहोत. तर चला तुम्हाला वर जाताना सर्व माहोल दाखवतो आणि वर गेल्याने सनराईज पण दाखवतो. आता आम्ही वर चाललो आहोत. तर आम्हाला एंट्रन्स तर भेटलं, म्हणजे जे एंट्री पॉईंट आहे ते भेटलं आहे. तर इथूनच वर जाणार आहोत आम्ही. तर चला माझ्यासोबत बघत राहा. आम्ही आता जाणार कळसुबाईचं शिखर चढायला. तर हे माझे मित्र आहेत. उघडा डोळे बघा नीट. आणि हे जे मी सांगत होतो मला ते ध्यानात नाही, लई वर ध्यानात करून ठेवतो. हे ना कळसुबाईचं शिखर मी लहानपणी पुस्तकामध्ये पाहिलं, आम्ही पेपर देताना पेपराच्या एक्झाममध्ये पाहिलं. महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर कळसुबाईचं शिखर. तर तेच आज चढण्याचा मला योग आला आहे. तर आता मी ते चढत आहे.
तर आता मी चल्यावर चला वर जाऊन दाखवतो तुम्हाला कसं असते काय नाही. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर राहुल खानसोली चढत आहे. चला आता वर. भाई को सब्सक्राइब करो. अरे हो तो करना ही पडेगा. वर जाण्यासाठी रस्ता विसरू नये, त्या चुकू नये, त्यासाठी बाणं वगैरे सर्व दिलेली आहे. वर जाऊ आपण आता. आता इथून सुरुवात झाली आहे ट्रॅकची. आता इथून उपरनं माळ लागत आहे आपल्याला. चला वर जाऊया आपण. तर पाहू शकता तुम्ही किती भारी दिसत आहे नजारा. चला वरून सर्व गोष्टी दाखवतो तुम्हाला. पानी से नहाएगा वो लिबास बदलेगा, जो पसीने से नहाएगा वो नसीब बदलेगा. तर मित्रांनो आता आमचं 40% 40 नाही 50% जास्त. आम्ही नाही 50% नाही. आधी गोरी किती आहे ते माहित नाही कोणाला. तर मित्रांनो चढली ते बघ. काहीच चढलं नाही माहिती की आपण इथं. काही चढलेलं ना आपण. तर मित्रांनो इथं गोरो होता आपण. तर मित्रांनो आम्ही 40% शिखर चढले आहेत. तर अजून 60% बाकी आहे. तर आता 60% पूर्ण उभा आहे. तुम्हाला मी पुढे जाऊ दाखवतो. पूर्ण उभा आहे. दाखव. थांबा दाखवतो. हा हे इथून आता सर्व उभं आहे माहिती आहे का. तुम्ही आता पाहू शकता कसा नजारा आहे. वर चंद्र आहे, खाली वर मुलं चढत आहेत वर. तर भयानक नजारा ही आहे. तर चला आपण पण हळूहळू जाऊया वर. आता आम्ही आल्यावर तर एवढा वेळ माळ होता, डोंगर होता सॉरी. आणि तिथून आता इथून आम्हाला पायऱ्या लागल्या आहेत. तर पायऱ्यानं वर जाणार. हे पाहू शकता तुम्ही पायऱ्यानं वर चले. आता 4 वाजले आहेत आणि आम्ही 50% कव्हर केलं. 50% थोडं जास्तच असेल. 70% कव्हर केला आपण आता. नाही 50% केले. नाही आला ना ते कोण. बी मोटिवेटेड. आपण काय केलंच नाही असं सांगायचं. एवढंच हाईप काय उगत आहे का. लास्ट आहे लास्ट लय वर आहे. वर आहे का. हाईप काय उगत दिली काय. मी तर एवढं आरामात चढतो. मी गावाकडे माळ आहे तेवढं. असं आहे. आपण काय करायचं चला वर चला. एवढं समजा. हे पाहू शकता मित्रांनो आता आम्हाला लागले आहेत लोखंडी पायऱ्या. तर आता लोखंडी पायऱ्यानं वर जायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता. या पायऱ्यानं स्ट्रेट वर आहे. पायऱ्या बघ. चला चला वर चला. पाहू शकता तुम्ही. खरं सांगू काय एवढं सोपं वाटत आहे मला. अजून घाम आलाय मला. पण असं तेवढं काय असं विषय म्हणजे चढाई हे तर नाही अजून तर लागलेलं नाहीये. तर पुढे पाहूया आपण. अजून वर किती आहे मावशी. अजून 1 तास. 1 तास लागेल. आता नीट वर आहे का. हा तर हे अजून 1 तास लागतो म्हणा. तर इथून नीट वर आहे. चला आपण वर जाऊया. माउंटेन ड्यू दर्गा कस होय. तर नीट वर आहे. असं वर जात हे बा वर अजून एवढंच आहे बाकी. लोखंडी पायऱ्या डबल सुरू झाल्या आहेत आपल्याला. हे पाहू शकता नीट वर आहेत पायऱ्या. मित्रांनो आता मी खूप वरी आले आहे तरी तेवढं काय वाटलं नाही. म्हणजे जास्त अवघड नाहीये. आता इथून वर आहेत लोखंडी पायऱ्याच आहेत वर. फ्लावर दाखवतो मला. मित्रांनो हे पाहू शकता इथून डायरेक्ट खाली आहे. हे आम्ही पायऱ्या वर चढत आलो आहोत. ते पलीकडला नजारा पाहू शकता तुम्ही. चला आता वर जाऊया आपण. वर पण असंच आहे. हे पहा इकडे डायरेक्ट हे पहा वर डायरेक्ट वर जाणार आहोत आपण. चला आता वर जाऊया. वारं एवढं छान आहे म्हणसाल. वारं लागत आहे. आता आम्ही 80% कव्हर केलं आहे. तर इथून 20% आहे वाटते. जास्त काय वर दिसत नाही. तर आता इथून आम्ही लोखंडी पायऱ्याने वर आलो आहोत. ते तुम्ही माझ्या मागं पाहू शकता. दिसते की नाही ती माहिती नाही कारण अंधार आहे. ते पहा माझ्या मग एवढा बेस्ट काय म्हणून नाही पण सनसेट आल्यानंतर एवढा बेस्ट व्ह्यू दिसतो. सनराईज आल्यानंतर सगळा बेस्ट व्ह्यू दिसतो. ते आल्यानंतर दाखवतो. चला आता बोलूया. छान वर आहे. आता हे ना गार आहे तर ते काय नाही. पण मी जेव्हा लहान असताना नाही हे फक्त पुस्तकामध्ये पाहिलं होती कळसुबाई शिखर ते. पण आता प्रत्यक्षात मी चढत आहे वर. तर चला जाऊया आपण वर जाऊया. तर अजून काय वर पोहोचले नाही मी. तर वर गेल्यानंतर दाखवतो. सनराईज आहे. सनराईज एवढा बेस्ट होतो म्हणजे. आणि पायाखालून डगत जातात नाही ते पण दाखवतो तुम्हाला. चला पाहूया आता वर कसं आहे काय नाही ते. आता आम्ही वर जात आहेत. हे पाहू शकता तुम्ही पायऱ्या. तर आता वर जाऊया. आता काय अंधार असल्यामुळे काय जास्त दिसत नाही तुम्हाला पण बेस्ट आहे बेस्ट. आम्ही जेव्हा खालून पाहिलो तेव्हा आम्हाला हे इथलं हे पॉईंट दिसत आहे ना हे आम्हाला दिसलं होतं. याच्यावरचा पॉईंट अजून खूप वर आहे. हे पाहू शकता तुम्ही. ते वरचं काय दिसलं नाही. आता वर आल्यानंतर दिसलं की हा गडी अजून पुढं आहे. तर पाहूया अजून किती पुढे आहे ते.
चला माझ्यासोबत बघत राहा. कळसुबाईचं शिखर जायचं आहे वर. चला वरून पाहूया कसा व्ह्यू आहे काय नाही ते. चला आता वर जाऊ. आणि वर जाऊ लागल्या आणि वरून इथं खाली पाहू शकता तुम्ही. खाई आहे पूर्ण खाई आहे. व्ही शेपची आहे. पूर्ण खाली आहे. तेव्हा खूप खोल आहे. आमचा एवढा ड्रॉबॅक आला की अंधार आहे, त्यामुळे जास्त काय दिसत नाहीये. नाही ते एवढा बेस्ट व्ह्यू दिसत होता आम्हाला. तरी पण वरतीच आहे कारण ना जाताना कव्हर करता. आता वर गेल्याने सनराईज तर पाया भेटतो ना, त्यासाठी वरतीच आहे. चला आता वर जाऊया आपण. जास्त वारा आहे ना आता. बेस्ट. चला आता वर. आता जास्त काय राहिलं नाही वाटते कारण दिसत आहे पण अजून पुढे आहे. मित्रांनो आम्हाला वाटलं होतं जवळ आहे पण अवघड काय नाही आहे, पण दूर आहे, उंच आहे. 5200 फीट उगच नाही आहे. 400 हां 5400 सॉरी 200 फीट जाऊन काय फक्त मोकळच होते बऱ्यापैकी. त्यातलं पाणी थोडंच राहिलं म्हणत आम्ही खूप वर आल्या. तर ज्या कोणाला विचारलं काय नाही थोडंच आहे जावरी, काही नाही थोडंच आहे वरी जावरी असंच म्हणत राहिले सर्वजण. 2 तास पण हां कारण थकवा आलाय. थकवा मी तेवढा पण नाही आहे. आता वर दिल्या जर मनासारखा जर व्ह्यू भेटला हा. तर पूर्ण निघून मनासारखा जर व्ह्यू भेटला ना, पूर्ण थकवा काय पूर्ण हेच कष्ट निघत व्ह्यू हा. अच्छा है का काही होप नहीं हमारे इतना कष्ट इतने एफर्ट्स के लिए तो एक व्यू तो अच्छा बनता है गाइस. तर चला वर जाऊया आपण. वाला देख रहे थांबले तिथे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही. चला तिथं ती थोडी थांबली. तर आम्ही बऱ्याचपैकी वर आलो. ते वरचं पण दिसत नाही ना, हे वरचं ते शेवट आहे वाटते. तर आता शेवटच्या टोकालाच आहे आम्ही. हो ते वरचं शेवट आहे ना. हां तर चला त्या शेवटी आलो आहोत. गेल्या होत्या 3 वाजता तर आता झाले आहेत 5. तर 5 जसं की आम्हाला सांगितलं. तर आता 5 वाजले आहेत. 2 घंटे लागले वर यायला. तर इथून अजून थोडा वेळ असेल वर. तर पाहूया वर गेल्यानंतर सांगतो तुम्हाला टाइम किती झाला किती वाजले काय नाही. आता चला जाऊया वर जाऊया आता. चलो 2-2.5 तास बरोबर आपण 2-2.5 तासात हो ट्रेक केलं. 2 ते 2.5 तासात आम्ही ट्रॅक 2 तास झाले आहेत. 2.5 तासात ट्रॅक कव्हर करून टाकता. आता अर्ध्या घंट्यात कव्हर करता. तर पाहूया आता किती वेळ लागते तुम्हाला गेल्यानंतर सांगतो. चला वर. ते तुम्ही वर पाहत आहे ना, तेच आहे आपला शेवट. हां ते वरच पाहत आहे ना, तेच आहे वर शेवट. तर आपण जाऊया वर. इथून काय जास्त लांब नाही आहे. चला वर जाऊया. जास्त म्हणजे लांब आहे खूप, पण आहे बऱ्याचपैकी. चढण्यासाठी वापर करा. तर वापर तर चालू आहे. चला आता हे पाहू शकता तुम्ही. मित्रांनो एवढं जोरात वारा आहे ना, तर आता आमच्या कानाला बांधावं लागलं. चला आता वर जाऊया. आता शेवटच्या टोकाला आले आम्ही. तर वारं खूप जास्त आहे तरी पण आम्ही वरच या. हे डिट खाली आहे. एवढा वेळ मी वरी आलो, एवढा वेळ मला तर काही वाटलं नाही. पण हे जे शेवटच्या वर येत आहे ना, हे थोडंफार हार्ड आहे. तर इथून सांभाळून यावं लागेल. ते पाहू शकता. भावानो वारं कसं आहे, वारं कसं लागले, गार लागले. हा हे पाहू शकता तुम्ही. आता एवढं जोरात वारं येत आहे म्हणा. तर आता आम्ही वरच हा हे बघा. हे तुम्ही याच्या कपड्यावर अंदाज लावू शकता की किती जोरात वारं आहे. हे पाहू शकता. 120 तर आता कितीच्या 120 किलोमीटर वारा आहे म्हणे. तर चला आता वर जाऊया आपण. हे जा इथून परत जायची गरज आहे. परत नाही सावध जावं लागेल. जोरात वारा नाही ढकलत आहे आपल्याला. तरी चाललो तर आम्ही वर वर वर. पाहू शकता तुम्हाला आवाज तर येत असेल कॅमेऱ्यामध्ये किती जोरात वारा असेल ते. हे पाहू शकता की आम्ही कळसुबाईच्या शिखरावर आलो आहोत. होय होय आता पाहू शकता तुम्ही तिथे आम्ही शेवट वर आलो आहोत. कळसुबाईच्या शिखराच्या वर आलो आहोत. हे पाहू शकता हे मंदिर. आता अगोदर जाऊन दर्शन घेऊया. टाइम बघ किती मिनिट आहे टाइम बघ की.
तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत शिखरावर, कळसुबाईच्या शिखरावर आलो आहोत. तर आता इथे 5 पाऊस आहेत ना, तर आता आम्हाला ऍक्युरेट 2 घंटे 22 मिनिटं झाले. 2 घंटे 22 मिनिटांमध्ये आम्ही वर आलो आहोत. एवढं जास्त वार आहे की आम्हाला मागे टेकत आहे. वर यायची एवढी एक्साइटमेंट झालेली आहे ना, तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप भारी वाटत आहे. नाही मंचुबात जातो मध्ये जाऊन दर्शन दाखवतो. एवढं जास्त फिरत वार आहे. अरे बाप, सर्व गॅपच आहे ना. हे पाहू शकता तुम्ही. सर्व मित्रमंडळी मध्ये आहे, कारण बाहेर जास्त वारा आहे, खूप जास्त. त्यासाठी सर्वजण मध्ये बसलेत. हे पाहू शकता तुम्ही. एवढं जोरात वारा आहे ना, ढकलत आहे पूर्ण असतो त्याची. हे पाहू शकता तुम्ही किती जोरात वारा आहे. आता आम्ही आले कळसुबाई शिखराच्या वर. शकता तुम्ही कळसुबाईचे शिखर आहे आणि एवढं जास्त वारा आहे, इतकं फास्ट आहे. तर आता मी आणि माझे मित्र सर्वजण वर आल्या. मित्रांनो पाहू शकता सर्व मित्र. एवढं जोरात वारा आहे, त्यामुळे सर्वजण पांघरू पाहून गेले, कारण खूप जोरात वारा आहे. मित्रांनो केव्हा पण वरी येताना एक छोटीशी शाल किंवा काहीतरी घेऊन या, कारण हे पाहू शकता तुम्ही. एवढी जास्त थंडी आहे. जर नाईटला येत असाल ना, तर नक्की एक छोटीशी शाल वगैरे काही घेऊन या. एवढी जास्त थंडी आहे. अगोदर आणायला की नाही असं त्रास होऊ लागला, पण वर येऊन वरतीट आहे, कारण थोडीशी शाल आणा. आणि वर आल्याना एक तुम्हाला महत्वाची एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, की शाल नक्की आणा, कारण वर आल्यानं एवढी जास्त वारा आहे आणि एवढी जास्त थंडी आहे. त्यामुळे आम्ही आलो त्या सकाळी निघाल त्या सकाळी 3 वाजता. तर इथं 5:22 पोहोचल्या. तर 5:22 पोहोचल्या आणि सनराईज आहे 7:30 वाजता. 7:30 मित्रांनो सनराईज साठी सर्वजण बसले. माझ्या मागं पण पाहू शकता सर्वजण बसले आणि आम्ही पण बसले आहोत. आता सनराईज पाहणार आहोत. आता एवढं जोरात वारा आहे माझ्या पुढे पाहू शकता. तुम्हाला दाखवतो. हे पहा तुम्ही सर्व. ते तरी आज गर्दी कमी नशीब. हा तरी आज गर्दी कमी आहे. आम्ही सकाळी 3 वाजता आलो त्यासाठी गर्दी कमी आहे. नाहीतर वेळोवेळी जी जास्त गर्दी असते तरी पण आम्ही खूप लवकर आलो. पाहू शकता तुम्ही. हा बेस्ट व्ह्यू आहे. येत आहे. झालेला आहे, पण आपल्या क्लाउड्स मुळे दिसत नाही. मित्रांनो आता सनराईज झालेला आहे, तरी पण क्लाउड्स मुळे दिसत नाही. तर तुम्हाला वर करून दाखवतो सनराईज. ते पाहू शकता. आता तुम्हाला सूर्य काय दिसत नाही, पण चंद्र दाखवतो. हे बघा चंद्र, बघा चंद्र. सूर्य काय दिसला नाही तुम्हाला. ते या दादांनी सांगितलं की फ्रॉग मुळे सूर्य काय दिसत नाही. गजा हवेकडे
Welcome to my party, we're just getting started. A life is a dream or a nightmare scarring. मित्रांनो, तुम्हाला माझ्या पुढचा व्ह्यू दाखवतो. एवढा सुंदर व्ह्यू आहे ना. आम्ही जे वर यायचं कष्ट केलं होतं ते सर्व कष्ट वरतीच झालं. तुम्हाला दाखवतो माझ्या पुढे जेवढा भारी व्ह्यू आहे ना, हे पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता एवढा भारी व्ह्यू आहे. आणि माझ्या माग आहे कळसुबाई शिखर. आपली तर एवढ्या वर येऊन पिढी झाली. आता काय करायचं ताई, तुमचं नाव काय? जिजाबाई. जिजाबाई. हे पहा पेढे. आधी ताईचे वर आल्या आणि पेढे घ्या सर्व जणांनी. हे घ्या. हे सर्व ताई वर आल्याचा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एवढा सुंदर व्ह्यू आहे आणि एवढं सुंदर नजारा आहे. आता माझ्या मागे सूर्य वर आलेला आहे. हे पहा सूर्य. हे आहे कळसूबाईचं शिखराचं मंदिर. हे पहा तुम्ही. तर मित्रांनो, आता आमचं सर्व पाहणं वगैरे झालं आहे. सनराईज वगैरे सर्व झालेलं आहे. तर आता आम्ही इथून खाली जाणार आहोत. तर हे वर येताना अंधार होता त्यामुळे तुम्हाला काही दाखवू शकलो नाही. पण आता खाली जाताना सर्व ट्रॅक दाखवतो तुम्हाला. तर आता आपण निघणार आहोत खाली जाण्यासाठी. चला आता आम्ही खाली जाणार आहे. चला जाऊया खाली. आता खाली जाताना सर्व गोष्टी दाखवतो तुम्हाला. एवढं भारी आहे. वरती ठेवतो सर्व गोष्टी. चला खाली जाऊया. माझ्या पुढे पाहू शकता. आता इथून खाली जायचं आहे आपल्याला. तर चला आपण आता खाली जाऊया. मित्रांनो, तुम्हाला इथं तर दाखवू शकले नाहीत पण आता दाखवतो. हे पाहू शकता तुम्ही. इथून खाली जायची वाट आहे आणि हे आहे खाली जायचं इथून. हे पहा डोंगर सर्व. तर आता इथून खाली जाणार आहोत. चला आता आम्ही खाली जातो. तेव्हा खाली जातात दाखवतो कसं काय काय नाही. सर्व सावधान चला आम्ही आता. हे पाय खाली. आता आम्ही वापस चल्या खाली. ते वापस जायची वाट. वर जाता येईल तर पाऊस आहे. संध्याकाळी तर म्हणजे अंधार असताना तर दाखवू शकलो नाही पण आता दाखवतो. काठीने गोंगड घेऊ द्या की र मला. हिज तर लय द्या की र. ट्रॅकिंग इज व्हेरी इंटरेस्टिंग चॅप्टर इन लाईफ. चला आता खाली जायचं आहे आपल्याला. तर निघाले खाली. तर मित्रांनो, आम्ही जाताना याच फ्रेमने गेलो. याच वाट्याने गेलो. पलीकडल्या वाट्याने गेलो होतो पण येताना इकडल्या वाट्याने आलो. तुम्ही पाहू शकता इथून एवढे दगड आहेत. या दगडांमधून आम्ही खाली चल्या. खाली जात 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 अजून खाली आहे. तर आपण आता खाली जाणार आहोत. तर खाली जाताना काही नाही, फास्ट जाते माणूस खाली. तर चला आता खाली जाऊया. मित्रांनो, तुम्ही हे पाहू शकता. तर याच जागून आम्ही वर आलो आहोत. म्हणजे या जागून नाही, इकडून आलो. तर मित्रांनो, सकाळी आम्ही इथूनच वर आल्या. ते पाहू शकता. राहुल खानसळे ब्लॉग्स. राहुल खानसळे ब्लॉग. पत्थर आ गया रे. मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता. हे ना एवढशे पायऱ्या असल्याने आहेत. याच्यावर पाय देत 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 आपले सर्व मंडळी चलत आहेत. चला जा भाऊ खाली. चला चला काळजीपूर्वक जा. चला आम्ही पण जातो. हे पाहू शकता तुम्ही सर्व खाली आहे. मध्ये अवघड काय माहित आहे काय? हे असे म्हणजे धरून जायचं आहे पण आखरी वरी काय अवघड आहे थोडंफार.
आणि काही काही गोष्टी सोप्या आहेत, काही काही गोष्टी अवघड आहेत, पण लांब आहेत थोडंफार. चला आपण खाली जाऊया. हे पाहू शकता मित्रांनो कसं उंच आणि कसा छान आहे पहा, पूर्ण उभा आहे. हे अजून खाली आहे, नीट खाली 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 जायचं. हा मित्रांनो, संध्याकाळी येताना आम्हाला दिसलं नाही, पण आता अवघड आहे वाटत आहे आम्हाला. संध्याकाळी येताना काहीच वाटलं नाही की अवघड सोपं काहीच वाटत नाही गेलं, पण आता अवघड आहे. चला चला बसला, पण आता थोडं अवघड वाटत आहे. चालेत आपली मंडळी सर्वजण. चला हळूहळू जा. चला आता इथून आपण खाली जाऊया. तर फास्ट मध्ये आता खाली जायचं आहे आपल्याला, तर चला जाऊया. जायला काय नाही, तुला माहिती मी देत नाही एवढं काय, पण तरी पण मित्रांनो इथून पायऱ्याची वाट संपलेली आहे. आता प्रॉपर अशी डोंगराची वाट लागली आहे, डोंगरी वाट. हे पाहू शकता तुम्ही. तर काय नाही, फक्त चालण्यासाठी एक माझ्याकडे लाठी आहे. या लाठीच्या साहाय्याने मी जात आहे खाली. तर चला आपण पण जाऊया खाली. हे पाहू शकता तुम्ही कसं आहे डोंगर, खाली 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 जात जात आहे. तर चला मित्रांनो, मी पण खाली जात आहे. हे पाहू शकता तुम्ही कसं आहे, हे सर्व खाली खाली आहे बघा. इथून आपल्याला खाली खूप खाली जायचं आहे. ते इथून अर्धा तास लागू शकतो, पण आम्ही हे उतरताना एका तासाच्या आत, म्हणजे 1 तास लागला असेल आम्हाला. एका तासात इतरो आलो आहोत, आणि जायला आम्हाला 2 घंटे 22 मिनटं लागले होते. तर आता खाली चालू होतो आम्ही. ते तुम्ही पाहू शकता, सर्व डोंगर वर आहे, उभं आहे. आणि ते पण आता इतरो काल्या, इथून पण अजून खूप खाली जायचं आहे आपल्याला. तर खूप नाही, पण तुम्हाला दाखवतो, 1 सेकंड थांबा. हे पाहू शकता तुम्ही, अजून एवढं जायचं आहे आम्हाला खाली. तर चला, पूर्ण गावात जायचं आहे अजून. तर चला आपण जाऊया. हे पाहू शकता तुम्ही डोंगर. तर मित्रांनो, आता आम्हाला स्टार्टिंग पॉईंट दिसत आहे. तर मित्रांनो, आम्ही सकाळी 3 वाजता निघाल्या होत्या आणि आता वाजत आहेत 10. तर आम्हाला जायला लागला 2 तास 22 मिनटं आणि यायला एक तास 20 मिनटं लागले. तर हे पाहू शकता तुम्ही. आता माझं कळसुबाई शिखर हे चढणं पण झालं आणि उतरणं पण झालं आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर पण करा. भेटूया अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.